नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी, मग त्यामध्ये विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर दिव्यांग बांधव, या सर्वांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। थेट प्रशासनाच्या स्तरावर लाभार्थ्यांसाठी सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या अत्यंत महत्त्वाच्या सूचना तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। या योजनेमध्ये पुढे कंटिन्यूपणे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग थेट प्रशासनाच्या स्तरावरून आलेली नेमकी सूचना काय आहे जाणून घेऊया। त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला, सोबतच व्हिडिओला लाईक सुद्धा करणं गरजेचं आहे। पाहूया प्रशासनाची सूचना नेमकी काय आहे। तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलेली आहे। 21 जुलै 2026 हे परिपत्रक आहे। यामध्ये नेमकी पुढे काय माहिती आहे ते आपण पाहूया। तर पहा सविस्तर विषय आहे या परिपत्रकाचा। पत्राचा विषय काय आहे? विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रलंबित हयात प्रमाणपत्राबाबत संदर्भ विभागाचा क्रमांक येथील दिलेला आहे। शासन निर्णयाचा क्रमांक सुद्धा इथे नमूद करण्यात आलेला आहे। दिनांक 7/5/2026 च्या शासन निर्णयानुसार याला संदर्भ देण्यात आलेला असून विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांच्या ज्या लाभार्थ्यांचं हयात प्रमाणपत्र अद्यापपर्यंत प्रलंबित आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन असणार आहे। विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत विषयाबाबत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजना राबविण्यात येतात। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरता बेनिफिशरी सत्यापन ॲप हे विकसित केलेलं आहे। ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे आणि त्याच धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक किंवा पोस्ट ऑफिस, त्याचबरोबर तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र जमा करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरता दिनांक 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार राज्यामध्ये राज्य पुरस्कृत 38,26,663 लाभार्थ्यांपैकी फक्त आणि फक्त 25,647 लाभार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र तयार करण्यात आलेले आहेत। उर्वरित लाभार्थ्यांपैकी 13,26,016 इतके लाभार्थी हयात प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रलंबित आहेत। त्याबाबत मुख्य सचिव महोदयांच्या स्तरावरून याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत लवकरात लवकर या ठिकाणी लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे तात्काळ तयार करून घ्यावेत अशा पद्धतीची विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि माझे दिव्यांग बांधव या सर्वांना अतिशय कळकळीची विनंती शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आकडा खूप मोठा आहे। पहा, 38,26,663 लाभार्थ्यांपैकी फक्त 25,647 लाभार्थ्यांनीच अद्यापपर्यंत हे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर केलेलं आहे। आता तुम्हाला या वर्षीपासून हे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे। अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हे तुम्हाला काढता येणार आहे। पण जर तुम्हाला यामध्ये अडचण येत असेल, डिजिटल स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला हे काढता येत नसेल, तर जुन्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ते जमा करत होता त्याच पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे काढून त्या ठिकाणी सादर करणं बंधनकारक आहे। आपण पाहिलेलं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये की अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत किती लाभार्थी आहेत, तर 70,000 लाभार्थी अद्यापही असे आहेत ज्यांनी हा दाखला आणखीन दिलेला नाही। फक्त त्या जिल्ह्यांतर्गत एवढा आकडा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपैकी 38,26,000
663 लाभार्थ्यांपैकी फक्त अगदी खूप कमी लाभार्थ्यांनी, फक्त 25,000 लाभार्थ्यांनीच 25,647 लाभार्थ्यांनीच हे अद्यापपर्यंत सादर केलेले आहे. राहिलेली लाभार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सूचना देण्यात आलेली आहे, जर तुम्ही हा दाखला सादर केला नाही तर या योजनेतून तुम्हाला लाभ तर दिला जाणारच नाही, त्याचबरोबर बादसुद्धा केलं जाणार आहे. नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे या योजनेसाठी तुम्हाला, जर तुम्ही हा दाखला वेळेवर सादर केला नाही तर. त्यामुळे लवकरात लवकर हा दाखला काढून घ्या आणि तो तहसील कार्यालयामध्ये जमा करा. ऑफलाईन पद्धतीने जमत असेल तर ऑफलाईन करा आणि ऑनलाईन पद्धतीने जमत असेल तर ऑनलाईन पद्धतीने करा, पण लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सूचना देऊन हा दाखला सादर करण्यासंदर्भात एक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुद्धा इथं सुचवण्यात आलेला आहे. प्रलंबित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ऑगस्ट हप्त्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. लवकरच आता ऑगस्टचा शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. आपण पाहिलेलं आहे मागच्या 2-3 महिन्यांपासून लवकर हप्ता वितरण होत आहे आणि त्या नियमानुसार ऑगस्टचा हप्ता वितरण होण्यासाठी आता अगदी काही कालावधी बाकी आहे. ऑगस्ट हप्ता वितरणापूर्वी तुमचा दाखला त्या ठिकाणी सादर होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.